नमस्कार मित्रांनो, मी भोरे अभिजित आपले AB ॲग्रो हिंदुस्थानमध्ये स्वागत आहे। आज आपण जगातील सगळ्यात महागड्या झाडांपैकी एका झाडाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। आजपर्यंत तुम्ही चंदन किंवा चंदनाशी रिलेटेड भरपूर नाव ऐकले असतील, पण आज आपण अशा एका झाडाबद्दल जाणून घेणार आहोत की जे चंदनापेक्षा खूप महाग झाड आहे। ही जगातले सगळ्यात महागडे नैसर्गिक संसाधन म्हणून हे झाड ओळखले जाते। अशा आज आपण आगरूडबद्दल माहिती घेऊया। आगरूड हे एक लिंबूवर्गीय वनस्पती झाड आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये हा सगळ्यात मोठा आगरूडचा प्लॉट आहे, जो की 2 वर्ष आणि 5 महिन्याचा आहे। AB ॲग्रोचा किंवा अभिजित भोरे यांचा सोडून आगरूडचा महाराष्ट्रामध्ये सध्या तरी इतका मोठा किंवा इतका उंच आणि जुना प्लॉट कोणाचाही नाही आहे। आगरूड लागवड, व्यवस्थापन, विक्री याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। आगरूडचा वापर हा खूप विस्तृत विषय आहे। आगरूडचा वापर हा सुगंध, औषधी तेल याच्या निर्मितीसाठी केला जातो। आगरूडला ब्लॅक गोल्ड ऑफ ऑइल इंडस्ट्री असेही म्हणले जाते। महाराष्ट्रातही आता आगरूडचा वापर आणि लागवड वाढत आहे। आगरूड हे महाग आहेच, परंतु चंदनापेक्षा आगरूड कैक पटीने महाग आहे। त्यामुळे महाराष्ट्रात येत्या काळात आगरूडची लागवड वाढणारच आहे। तरी आपण AB ॲग्रो हिंदुस्थान सोबत आगरूड लागवडीसाठी संपर्क करावा। च्या संपूर्ण वाढीसाठी 10 ते 12 वर्षाचा कालावधी लागतो। आगरूड लावणीनंतर 6व्या ते 7व्या वर्षी आगरूडचा बुंदा 20 ते 24 इंचाचा होईपर्यंत आपण त्यामध्ये इनॉक्युलेशन करत नाही। इनॉक्युलेशन केल्यानंतर झाडं आपण 18 ते 24 महिने ठेवल्यानंतर ह्या झाडांची कटिंग होते। चंदनासाठी कोणत्याही प्रकारचं इनॉक्युलेशन नसतं, परंतु आगरूड झाडासाठी आपल्याला 7व्या किंवा 8व्या वर्षी किंवा झाड 20 ते 22 इंचाचा गाभा बुंदा होईपर्यंत करावं लागतं। महाराष्ट्रामध्ये आपण आगरूडची 7/12 नोंद करू शकतो। केंद्र सरकारने सुद्धा या वनस्पतीला औषधी वनस्पतींच्या सूचीमध्ये यादीमध्ये नाव टाकलेले आहे। 1 एकर क्षेत्रात साधारणतः आगरूडची 900 रोपं बसतात। 2 झाडांमध्ये किंवा 2 वळीमध्ये आपण 8x4 वरती आगरूडची लागवड करतो। आगरूड 4 ते 6 वर्षाचं होईपर्यंत आपण त्याला कोणतीही ट्रीटमेंट करत नाही। आगरूड 4 ते 6 वर्षाचं किंवा गाभ्यामध्ये 20 ते 22 इंचाचा बुंदा झाल्यानंतर आपण आगरूडमध्ये फंगल ट्रीटमेंट म्हणजेच इनॉक्युलेशन करतो। इनॉक्युलेशन करण्यासाठी एका झाडासाठी 4 ते 5 हजार रुपये प्रति झाड हा खर्च येतो आणि फंगल ट्रीटमेंट केल्यानंतर आपण आगरूडच्या 18 ते 24 महिन्यामध्ये कटिंग करतो। एका आगरूडच्या कटिंगपासून साधारणतः महाराष्ट्रामध्ये 4 ते 7 किलो गाभा निघतो आणि आजच्या बाजारभावानुसार 1 किलो गाभ्याचा दर हा 20,000 रुपये किलोपासून 3 लाख रुपये किलोपर्यंत आहे। त्या गाभ्यामध्ये ऑइल कंटेंट किती आहे, मॉइश्चरायझर कंटेंट किती आहे याच्यावरती आपल्या आगरूडच्या हर्टवूडचा रेट ठरतो। चंदनापेक्षा अतिशय महाग हे झाड आहे। चंदनाचा एका झाडामध्ये साधारणतः 5 ते 10 किलो माल 18 वर्षानंतर निघतो, तर आगरूडचा तोच माल हा 9 वर्षामध्ये निघतो। महाराष्ट्रामध्ये आगरूड लागवडीमध्ये बहुतेक कंपन्या काम करत असतात, परंतु AB ॲग्रो हिंदुस्थान अशी ही एकमेव कंपनी आहे जे की स्वतःचा प्लॉट 2 किंवा 3 वर्षाचा झाल्यानंतर आम्ही सगळ्यांसाठी आगरूड लागवडीबद्दल माहिती देण्यासाठी सुरू केले आणि मग सांगितल्याप्रमाणे आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला आगरूडचा प्लॉटची लागवड केली आणि लागवडी केल्यानंतर आम्ही यशस्वी वाढ केल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वांसाठी आगरूड लागवडीसाठी आम्ही आग्रह धरला आणि याच्या माध्यमातून आम्ही आगरूड लागवड करण्यासाठी प्रयत्नशील आहोत। आणि महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आमच्या असे लक्षात आले आहे की आमच्या झाडांचे फोटो आणि व्हिडिओ दाखवून काही लोक रोप विक्रीसाठी प्रयत्न करत आहेत। तरी स्वतः माझ्यासोबत किंवा आमच्या AB ॲग्रो हिंदुस्थानशी संपर्क झाल्यानंतर आपण खात्री करावी। आमचा स्वतःचा प्लॉट पाहणीसाठी जाम, तालुका भूम, जिल्हा धाराशिव येथे उपलब्ध आहे आणि माझा स्वतःचा मोबाईल नंबर आहे 97 67 700 654। तरी लागवडीसाठी कुणीही इच्छुक असताल तर त्यांनी डायरेक्ट मला संपर्क करावा। माझ्या नावाखाली किंवा इतर लोक जे महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत, जे की आमच्या प्लॉटचे फोटो दाखवून काम करत आहेत, त्यांच्याशी संपर्क टाळावा। रोपं विकण्यासाठी किंवा कोणाला फसवण्यासाठी कंपनी काम करत नाही, तर व्यावसायिक पिकांच्या लागवडीमधून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे।